आज दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची 71वी वार्षिक सर्वसाधारण सभा संत कालिदास रंग मंदिरमध्ये येथे पार पडली. त्यात एकूण 11 विषय होते. त्यात प्रामुख्याने एक विषय होता की सामोपचार कर्ज परतफेड योजनेस बऱ्याच सभासदांनी मुदतवाढीची मागणी केलेली होती. ही योजना ही आपण 31 मार्च 2026 पर्यंत प्रशासक सभेच्या मान्यतेने आपण 4 तारखेला जी काही आपली सामोपचारची विशेष सर्वसाधारण सभा झाली होती त्यावेळेस मान्यता दिलेली होती. यात प्रामुख्याने 500 साधारणतः 500 सभासद उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने त्यांची एक मागणी होती की संपूर्ण कर्जमुक्तीचा ठराव हा शासनास पाठवण्यात यावा. त्याप्रमाणे आपण तो ठराव शासनास पाठवण्याचे ठरवलेले आहे. त्यानंतर सभासदांनी जे काही ही सामोपचार कर्ज योजनेमध्ये व्याजाची जी काही रक्कम आहे ती संस्थेस केव्हा परत देणार, ती योजना मुदतवाढ द्यावी अशी सर्वांचीच मागणी होती. त्यात प्रामुख्याने पुन्हा दुसरी बाजू ठेवीदारांच्या ज्या काही साधारणतः 2100 कोटी रुपये ठेवी ज्या बँकेत आहेत त्याचं नियोजन कसं करणार ह्या प्रमुख मागण्या होत्या. त्यात आपण जी बँकेची आत्ताची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती आहे त्याची पूर्णपणे जाणीव करून दिली व भविष्यामध्ये आपला 5 वर्षाचा जो काही रिवायवल प्लॅन आहे तो सर्व सभासदांना सांगितला. यामध्ये श्री नारायण वाजे व श्री डिकळे यांना आपण त्यांनी आपल्या प्रमुख पाहुण्याची भूमिका बजावली आणि ही अशा पद्धतीने ही नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा